यानंतरची बातमी वसई विरारमधली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। चाळ माफिया आणि आयारामांना तिकीट दिल्याचा आरोप होतोय। निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना डावलल्याची कार्यकर्त्यांनी आता ओरड केलेली आहे। जुचंदर येथील भाजपचे जुने कार्यकर्ते निशिकांत म्हात्रे यांनी संताप व्यक्त केलाय। हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात कोणीही भाजपचा झेंडा हाती घेत नव्हता, तेव्हापासून आम्ही सक्रियपणे भाजपचं काम करत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला। आणि आपण सध्या जी दृश्य पाहतो आहोत, आशिष शेलार भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री जान्हवी राणे यांच्या भेटीसाठी म्हणून आलेले होते। ते आता जान्हवी राणे यांची भेट घेऊन निघालेले आहेत। माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया न देता आशिष शेलार हे तिथून निघाल्याचं आता समजतं आहे। दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत, आशिष शेलारांना जान्हवी राणे यांची समजूत काढण्यामध्ये यश मिळालंय का, हे आता उद्या आपल्याला निश्चितपणे समजेल। पण अनेक ठिकाणी, मुंबई असेल किंवा राज्यातल्या इतर 28 महापालिका असतील, त्या ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत, जे उमेदवारीसाठी इच्छुक होते, त्यांनी पक्षाच्या विरोधात एकतर बंडखोरी तरी केलेली आहे किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळवलेली आहे। काहींनी तर अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आता ही दृश्य आपण पाहतो आहोत शिवतीर्थ इथली राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या परिसरातली ही दृश्य आहेत। आदित्य ठाकरे सध्या शिवतीर्थवरून निघाल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बैठक गेले 3 ते 3.5 तास शिवतीर्थवर सुरू होती। उद्धव ठाकरे हे सुद्धा आता शिवतीर्थवरनं निघाल्याचं समजतं आहे। तब्बल 4.5 तास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक चालल्याचं पाहायला मिळतंय। पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं दोन्ही पक्षांची, म्हणजे ठाकरे सेना आणि मनसे या दोन्ही पक्षांची प्रचार रणनीती ठरवण्याच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाच्या भेटीगाठी सध्या सुरू आहेत। बैठकांचं सत्र सुरू आहे आणि आत्ताच आपण दृश्यांमध्ये पाहिलं, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीनंतर तब्बल 4.5 तास झालेल्या चर्चेनंतर आता शिवतीर्थवरून निघालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।